तुमचं स्वागत आहे माझ्या एका मिनी व्लॉगमध्ये. तर कशा आहे तुम्ही, बरं आहेत ना? तर आजचा व्लॉग बनवण्याचं विशेष कारण म्हणजे आजची गुरुपौर्णिमा आणि आजचा पहिला सण म्हणजेच आषाढी. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. आणि प्रत्येकाला आपापल्या आयुष्यामध्ये एक चांगला गुरु लाभलाच असेल आणि त्यांची एक अविस्मरणीय आठवण आपल्या आयुष्यामध्ये कायम असेल आणि राहणार. आणि त्यांना माझ्याकडून सगळ्यांच्या गुरूंना व सगळ्यांनाच गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर गुरु कितीही असले पण आपल्या आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील असतात. तर त्यांचा सर्वात पहिला मान असतो आपल्या आयुष्यामध्ये, कारण तेच आपल्याला जन्म देतात आणि आपल्याला आयुष्य जगण्याचं मार्गदर्शन करतात. आयुष्य कसं जगायचं आहे, काय आयुष्यातली प्रत्येक चढ उतार, प्रत्येक गोष्ट आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळते. ते सुद्धा निस्वार्थपणे, कुठलीही गुरुदक्षिणा न देता. पण त्यांच्या शिकवलेल्या मार्गावर आपण कितपत चालतो आणि म्हणजे आयुष्यामध्ये किती यश मिळवतो आणि त्यांना त्यांच्या उतरत्या वयामध्ये आपण किती त्यांचं सांभाळ करतो आणि किती आपण त्यांची काळजी घेतो, यामध्येच सगळ्या गोष्टी असतात. तीच आपल्याकडून त्यांना गुरुदक्षिणा असते की ते आपल्याला लहानपणापासून वागवतात, आपला सगळा खर्च उचलतात, आपल्याला शिकवतात, आपल्याला जीवन जगण्याच्या लायक बनवतात. तर मग त्यांचं जेव्हा उतरतं वय येते तेव्हा आपण त्यांना किती साथ देतो याच्यावर ते डिपेंड असतं. तर सगळ्यांना एक नम्र विनंती, आपल्या आईवडिलांना सगळे सांभाळा आणि त्यांना साथ द्या. कोणीही आपल्या आईवडिलांना स्वतःवरून दूर करू नका, कारण आईवडिलांशिवाय या जगामध्ये आपलं कोणीच नाही आहे. खरे मार्गदर्शन सुद्धा तेच करतात आणि काय चूक आहे, काय वाईट आहे आणि चुकीच्या गोष्टीपासून सुद्धा तेच आपल्याला वाचवतात. आज आपल्या आयुष्यामध्ये जर काही चांगलं घडलं असेल, काही आपण पुढे निघालो असेल, यशाची प्राप्ती आपण केली असेल, तर ते फक्त आणि फक्त आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण पुढे जात आहोत. तर हीच गुरुदक्षिणा तुमच्याकडून त्यांना. तर आज गुरुपौर्णिमा आहे. सगळ्यांना परत एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जर मी काही चुकीचं बोलली असेल तर मला माफ करा. आणि प्रत्येकजण आपापल्या गुरूंचा, आपापल्या आईवडिलांचा मानसन्मान करा, कारण गुरुचा दर्जा या आयुष्यामध्ये खूप मोठा आहे आणि राहणार. तोपर्यंत भेटूया आपण अशाच एका मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.